हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळ्या। तर मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे माझ्या केसांवरती। बरेचसे दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नव्हता, पण मला केसांवरती कमेंट आल्या की ताई तुमचे केस सुंदर आहेत, तुम्ही तुमच्या केसांच्या कशी काळजी घेता किंवा कसं हेअर ऑइलिंग करता ह्याच्यावरती व्हिडिओ टाका। सो मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेले आहेत आणि एवढे केस वाढलेत ना, तर मलाही त्या केसांचा हेअर कट करायचा होता। तर म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा, त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा। तर आज मी माझ्या केसांवरती लेअर कट करणार आहे। लेअर कट हा डीप नाही करणार आहे, असं जास्त डीप मध्ये नाही करणार, कारण माझे लॉंग हेअर आहेत त्याच्यामुळे मी जास्त लॉंग मध्ये नाही करत आहे। पण मी एकदम सोप्या पद्धतीने 3 स्टेप मध्ये कसा लेअर कट करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचे सांगते। फर्स्ट स्टेप आहे की तुम्हाला तुमच्या केसातील गुंता पूर्णपणे काढायचा आहे, असं बॅक कोमिंग पण करायचं आहे। काय होतं, आपण पुढच्या बाजूने केस विंचरतो पण आपले जे खालच्या साईडचे केस असतात ना त्याच्यामध्ये गुंता राहिलेला असतो, तर आपल्याला तो पूर्ण गुंता काढायचा आहे आणि असं बॅक कोमिंग करून घ्यायचं आहे पूर्ण केसांवरती। तर आता माझ्या केसांची लेंथ खूप जास्त आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला, तर तुमची फर्स्ट स्टेप ही आहे की तुम्ही अगोदर तुमच्या केसातील गुंता पूर्णपणे काढून घ्या। तर मी माझ्या केसातील गुंता काढत आहे। तुम्ही बघू शकताय खालच्या साईडचे जे आपले केस असतात ना ते कर्ली झालेले असतात, आपल्याला ते केस कट करावे लागतात, कारण त्याला कसं फाटे फुटलेले असतात आणि ते वेगळेच दिसतात। तर मला तेही केस कट करायचेच होते, म्हटलं थोडासा वेगळा लुक द्यावा। तर तुम्ही बघताय मी 2 पार्टिशन केलेलं आहे केसांमध्ये। तर तुम्हालाही तसंच करायचं आहे, मधून भांग पाडून पाठीमागून इकडून पार्टिशन आणि इकडून एक पार्टिशन घेऊन असे बरोबर मधोमध केस घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला तुमच्या केसांची किती लेंथ कट करायची आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे। तर मी जिथपर्यंत मला माझ्या केसांचे फाटे फुटलेले दिसत आहेत तिथपर्यंत मी माझे केस कट करणार आहे। तर अगोदर तुम्हाला फर्स्ट स्टेप तुमचा स्ट्रेट हेअर कट करायचा आहे, की दोन्ही साईडचे तुमचे केस एकदम स्ट्रेट दिसतील। तर असं दोन्ही बोटांच्या मधोमध धरून तुम्हाला हे असे हेअर केस कट करायचे आहेत। तर या प्रकारे तुम्ही चांगली कात्री यूज करा आणि कंगवात काय कुठलाही कोंब तुम्ही घेतला तरी चालेल, आणि कात्री फक्त चांगली यूज करा। केसांसाठी कात्री चांगली असणे गरजेचं आहे, तरच केस व्यवस्थित कट होतील। तर अशा प्रकारे जर लेअर पडायचे असतील तर अशा प्रकारे कात्री धरून पुढच्या साईडने तुम्हाला असे केस कट करायचे आहेत। तर ही आपली फर्स्ट स्टेप आहे। तर किती लेंथ कट करायची हे तुमच्यावरती डिपेंड आहे। मी माझ्या केसांची एवढी लेंथ कट केलेली आहे। तर तुम्ही बघू शकताय कसे केस दिसत आहेत, माझे एकदम स्ट्रेट दिसत आहेत। तर आपली ही स्टेप झालेली आहे। तर मी तुम्हाला आता ही स्टेप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले पूर्ण केस जे आहेत ते व्यवस्थित विंचरून परत एकदा केस विंचरत राहणं हे खूप गरजेचं आहे, कारण केसामध्ये गुंता नसायला पाहिजे, नाहीतर मग काय होतं हेअर कट केल्यानंतर पुढे मागे केस दिसतात। तर तुम्ही बघताय केस कसे स्ट्रेट झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, दुसरी स्टेप आहे ना, तर आपले जे पुढचे केस आहेत जे कानांच्या बरोबरून वरती आपले जे अर्धे केस आहेत ना वरचे ते आपल्याला वरती बांधायचे आहेत, आणि जे खालचे केस आहेत ना ते खालच्या साईडला घेऊन व्यवस्थित त्यांच्यामधला गुंता काढायचा आहे। तर यातला गुंता काढून ह्याचंही मधून पार्टिशन करायचं आहे आणि हे केस पुढे घ्यायचे आहेत। तर असं दोन्ही साईडने तुम्ही पार्टिशन करून घ्या। आणि ही तुमची दुसरी स्टेप आहे, तुम्हाला तुमचे केस किती कट करायचे आहेत। आता आपली फर्स्ट स्टेप झालेली आहे, आपण केस कट केलेले आहेत। तर या स्टेपला तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला किती डीप मध्ये पाहिजे। तर मला जास्त डीप मध्ये नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी 1 इंच केस वरती धरून केस कट केलेले आहेत, कारण माझे लॉंग हेअर आहे त्याच्यामुळे मी जास्त डीप मध्ये लेअर कट नाही करते। तर 1 इंच वरती फक्त बोर्ड पकडून हे असे तुम्हाला केस कट करायचे आहेत। आणि हा जो मी ही जी कात्री घेतलेली आहे मी याला असं पुढच्या साईडने असं जर तुम्ही केस कट केले ना तर इथे तुम्हाला लेअर छान तुमचे पडतील, त्याच्यामुळे अशी कात्री पकडूनही तुम्ही हेअर कट करू शकता। तर ही आपली दुसरी स्टेप झालेली आहे। तुम्ही बघू शकता मी फक्त 1 इंचच वरती केस घेतलेले आहेत आणि ही दुसरी स्टेप झालेली आहे आपली। तर तिसरी स्टेप आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कानाच्या बरोबरून आपण जे वरती हाफ केस बांधलेले आहेत ना ते केस असे पुढच्या बाजूने टाकून त्याला व्यवस्थित त्यातला गुंता काढून हे करायचं आहे। हे पण केस आपल्याला कट करायचे आहेत। तर
आपण दुसऱ्या स्टेपमध्ये 1 इंच केस घेतले होते वरती, तर या स्टेपमध्ये आपल्याला 2 इंच केस वरती पकडून केस कट करायचे आहेत, कारण ही पण आपली तिसरी स्टेप आपल्याला आपल्या केसांवरती दिसली पाहिजे. मग त्याच्यासाठी असे केस पकडून इथून त्याच्यापेक्षा थोडंसं 1 इंच वरती घेऊन हे असं हेअरकट तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी 2 इंच हाताला वरती केस धरून केस कट केलेले आहेत. तर अशा प्रकारे कोमिंग करून हे असे तुम्ही बघू शकताय की आपल्या कशा लेअर दिसायला लागलेल्या आहेत. तर ही लास्ट स्टेप आहे जे की आपल्याला करायची आहे. आपल्या डोळ्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या बरोबरीने आपल्याला वरचे जे केस आहेत ते पकडायचे आहेत आणि ते केस पुढे घेऊन बरोबर त्याचं बॅक कोमिंग करून म्हणजे विंचरून व्यवस्थित त्यातला गुंता काढून आपल्याला तिथलाही एक म्हणजे अजून 1 ते 2 इंचांनी वरती घेऊन केस कट करायचे आहेत. तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे. जर कोणाचे पुढे जर शॉर्ट केस असतील तर ते आणखी शॉर्ट जास्त करू शकतात, ज्यांना की केस रिकामे सोडायची सवय आहे, ज्यांना असं पुढे त्यांच्या म्हणजे हे असतात, तर त्यांच्यासाठी हे ठीक आहे. पण माझे लॉंग हेअर आहेत त्याच्यामुळे मी हे काही जास्त नाही कट करणार. तर ही आपली चौथी स्टेप आहे. याच्यामध्ये तुम्हाला मगाच्या ह्याच्यापेक्षा वरती अजून जास्त वरती घेऊन हे केस कट करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय. तर आपला हा असा हेअरकट आता कंप्लीट होत आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं हेअर म्हणजे दाखवलेले आहे. तुम्ही घरी करू शकता, तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज नाही असं वाटतंय मला तरी, कारण छान होतो हेअरकट. तर तुम्ही बघू शकताय छान लेअर पडलेले आहेत आणि जास्त डीप नाही आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी जास्त डीपमध्ये नाही केलेलं आहे. तर तुम्ही ज्यावेळेस असे सुंदर केस असतील तर छान दिसतील, लेंथ पण सुंदर दिसती आणि तुम्ही क्लच जरी लावला तरी छान दिसेल. तर अशा प्रकारे माझा हेअरकट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. बाय.